आमचा बीईडी सेटचा एक्झाम होता आणि आमचा एक्झामच होत नाही आहे. आम्हाला पहिलं तर एक्झाम म्हणजे शिस्त बसवलेलं नाही आहे. शिस्त बसवलेलं नाही आणि कम्प्युटर नीट चालत नसले. एकाचा माऊस नाही, एकाचं कीबोर्ड नाही, एकाचं काही नाही आणि मॅनेजमेंटवाले जे आहेत बोलायला तयार नाहीत आम्हाला. ओके, थँक्यू. आतमध्ये कशी व्यवस्था केली? काहीच व्यवस्था नीट नाही, कोणी बोलायला सुद्धा तयार नाहीत, कुठं बसायचं नाही, पाणी सुद्धा नाही चांगलं. ओके. और जिसका लॉगिन हुआ उसके लिए कनेक्शन पूरा ये कर दिए. मतलब किसी ने एग्जाम देने का इसलिए क्या पैसे गए, टाइम गया, साल जाएगा अभी. तो ये जो भी है फटाफट करने का, या तो फिर आपको दूसरा एग्जाम सेट करना और दूसरा टाइम देने का. अंदर कितने कंप्यूटर है? हाँ, अंदर कितने कंप्यूटर है? हाँ, अंदर बहुत सारे कंप्यूटर है. अप्रोक्स 20 to 30 होंगे. ऐसा अंदर सोए कि हाँ, जिसका चालू था उसका भी बंद कर दिया. ओके. काही सिक्युरिटी नाही. आम्ही 150-200 किलोमीटर दूरून आलेलो आहोत इथं. ओके. आणि आल्याच्या नंतर इथं काय सीडीएस बरोबर नाही, वेळ नाही, सगळंच वाया केलेलं आहे. काही सिक्युरिटी नाही. चालू एक्झाम होती तर बंद केली. तुम्हाला जर वस्ती होत नसेल तर कशाला घ्यायचं? ओके. ही दुसरी बार आहे. मी इथं दोनदा एक्झामला आलतो. दुसरी बार आहे. या सेंटरवर तेच गोळे डबल आहे. पहिले तेच झालं, आता पण तेच आहे. झोपते का सरकार? पागल दिसतो का आम्ही? घटना घडलेली आहे. दुनिया